सर काय तांत्रिक बिघाड आला आहे, काय सांगणार? सर कसं आहे, आपल्या अहमदनगरला एक मोरीवाली EHV सबस्टेशन आहे, ट्रान्समिशनचं ट्रान्सकॉर्मर जे म्हणतो MSCTCL. तर त्यांना जी सप्लाय आहे ती पडघेवरून आहे 100 kV. तर सकाळी 10:33 त्यांची जी एक लाईन आहे पडघे मोहने, ती त्यांची ट्रिप झाली होती. नंतर लक्षात आला की तो कंडक्टर त्यांचा स्नॅपिंग झाला आहे. तर त्यामुळे काय झालं की तिथे जे आपला लोड मॅनेज होतो, 2 लाईन आहे तिथे, तर एका लाईनवर लोड मॅनेज होत नाही पूर्ण. तर एक लाईन नादुरुस्त झाल्यामुळे आपला लोड म्हणजे ऑटोमॅटिक जे लोड ट्रिमिंग सिस्टम म्हणतो आपण, की कुठल्याही विद्युत वाहिनीवर भार वाढला की त्याचा आपण म्हणजे जे प्रायोरिटीमध्ये असतात एक एक फीडर ट्रिप होतात. तर त्यामुळे त्यांचे तिकडून फीडर ट्रिप झालेले आहेत आमचे, आणि म्हणून पब्लिकचा ऑफ सप्लाय झालेला आहे. किती लोकांना प्रभावित, किती घरांना ग्राहकांना प्रभावित करणार? सर हे ॲप्रॉक्सिमेटली 90,000 ग्राहकांना अफेक्ट झालेलं आहे. तर आम्ही ते प्रयत्न करतो की म्हणजे जे सायक्लिक जर करू शकलो आपण, की म्हणजे सगळ्यांना 1-1 तासचा वगैरे, तर ते आम्ही प्रयत्न करतो तसं. किती वेळेत हा सुरळीत होईल? हे अंदाजे अपेक्षित आहे की 3 वाजेपर्यंत सुरळीत होऊन जाईल. आणि याच्यामध्ये सर आपला उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याणचा थोडा पार्ट इफेक्ट झालेला आहे.